गुड मॉर्निंग. आज आम्ही इथून चेकआउट करतोय हुंदरमधून आणि पँगॉंग लेकसाठी जायला निघतोय. आता वाजलेत 6:45. नाश्ता करून आम्ही निघतोय. चला नाश्ता करून घेऊया. बाकीचे सगळे गेलेत नाश्ता करायला ऑलरेडी. चलो. आणि ही सकाळ काहीतरी अशी आहे, थोडंसं ढगाळ वातावरण आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत. त्या बॅगसारखं तिथे ठेवलेल्या बरे कोण नाही तिकडे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे चहा, कॉफी, फ्रूट्स, उपमा, आलू जिरा आहे, चपाती, ब्रेड आणि बर्ड लेग. चपाती भाजी हा म्हणजे पराठा असं म्हणू शकतो. चला नाश्ता करून घेऊया मग निघायला. बरं झाला आता. हे आमच्या आधी आलेले म्हणून त्यांचा झाला नाश्ता. चहा पितात. ही पुन्हा आज आम्ही ॲप्रिकॉट कलेक्ट करते खायला. आणि इथे हा स्विमिंग पूल आहे. मला कळत नाही एवढ्या थंडीत कोण उतरत असेल या थंड पाण्यात. चलो बाय बाय लोटस इको रिसॉर्ट. त्यांच्याकडे सगळंच असं सोलार सिस्टीमवरती होतं. लाईट्स आणि गरम पाणीसुद्धा सोलार सिस्टीमवर होतं. त्यामुळे रात्री लाईट 11 नंतर बंद होत होते. बाहेरचे रूममधली चालू असायची. हा डोंगर पण मस्त दिसते. हे रिसेप्शनच्या इथे मस्त अँटिक गोष्टी पण ठेवलेल्या आहेत. जुन्या काळातला तो फोन, याक, सायकल, शिप. चला सगळ्या गाड्यांवरती बॅग टाकून झालेल्या आहेत. सो निघूया आता. प्रवास खूप जास्त 320 किलोमीटरचा प्रवास आहे. 5-6 तास लागणार आहे. मध्ये सफर का मजा लेते. मला येत नाही पण दूध चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निधान. फुलते हळूच दत्ताची पालखी. फुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. संत सदनी राहिला देव. संत सदनी राहिला देव. संत सदनी राहिला या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ संत सदनी राहिला. संत सदनी राहिला.
विष्णू वाणी महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले माय गाय होऊनी माय अरे गाय होऊनी पुढे वासरू वाहेवर आवाज वाढव ना. पुढे वासरू वाहेवर कृतज्ञतेचे श्वान बिचारे मायावर झुकले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू वाणी महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले. आता मी वॉशरूम साठी थांबलोय आणि इथे अशी मस्त नदी वाहते, छान वाटते ती वाहते. पाण्याला आवाज बघा किती खळखळाट आहे आणि ही अशी डोंगरातून निकल चुके हैं, कहाँ निकल चुके हैं? बैंकॉक के लिए निकल चुके हैं. आज का हमारा सफर कितना देर का है शैली भाई? तकरीबन 7 से 8 घंटे का, क्योंकि हमारा आज 2 पास आएंगे बीच में, हाँ. वरीला पास और चंगला पास. ओके. वो क्रॉस करके हम जाएंगे पैंगोंग लेक पे, बैंकॉक में. तो हम शाम तक पहुंच जाएंगे आराम से. ओके. अच्छा, मैंने ना हर जगह पर एक चीज देखी है कि जैसे जहाँ पर स्तूपा होता है वहाँ तो ठीक है, मॉनेस्ट्री थी वहाँ पे ठीक है, लेकिन ऐसे भी हम लोग अभी जा रहे हैं रास्ते से तो पत्थर के ऊपर पत्थर ऐसे लगाए हुए हैं, एक बड़ा पत्थर उस पर छोटा फिर छोटा, तो वो ऐसा क्यों लगाता है पता है क्या? वो ऐसा है ना, एक हाँ. तो नई खास जगह पे बनाता है, जैसे फासिस हो गया हाँ जी. या किसी अच्छा सा जगह के ऊपर, मोनेस्ट्री के ऊपर सामने, हाँ जी. या पैंगोंग लेक या कहीं लेक, बड़ा सा लेक के सामने. हाँ जी. उनका ये होता है कि जैसे हिंदू लोग मन्नत मांगते हैं ना, हाँ जी. पैरों पे दगा मारते हैं, हाँ जी. कलाई में बांधते हैं, ये हाँ सब जी. करते हैं. हाँ जी. इसी तरह हमारे यहाँ पत्थर के ऊपर पत्थर लगाता है, मतलब उसमें आप कितना भी लगा सकते हैं, 3, 7, 11, 21 ऐसे लगा सकता है, अच्छा 3, 7, 11, 21. ऐसे लगाते हैं. ओके. और बोलता है कि उसको बना के जाएगा हाँ. तो एक बार दोबारा उधर एक पहुंचता है बस, जैसे पहला. अच्छा. ओके. इसलिए लोगों का वो है कि ऐसा बनाने से दोबारा एक बार पक्का पहुंचता है. अच्छा, इसके लिए शायद मैंने 2022 में आई थी. आपने बनाया होगा पक्का. हाँ, फिर ऊपर में नहीं हम लोग गए थे, कल कौन सी स्तूपा गए थे आप? डिस्किट मोनेस्ट्री. हाँ, स्किट मोनेस्ट्री वहाँ हम लोग गए थे 2022 हम जब वहाँ गए थे तो मैंने वहाँ पर बनाया था. तो अभी मैं जब गई थी मैंने फिर से बनाया, हाँ, पहुंचेगा पक्का. लेकिन मैंने उस टाइम हे जातात. आता आम्ही रस्त्यात थांबलोय, खूप सारे याक इथे दिसत आहेत आणि सगळे फोटोग्राफी करत आहेत. आणि मागे ही अशी ग्लेशियरवरून येणारी नदी वाहते. लेकिन बस मेरा 5 आता आम्ही पोचलोय वारीला पासला, जे 17,429 फीटवर आहे. आणि थोडेसे फोटोज वगैरे काढून आता आम्ही निघतोय नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. चला जाऊया. तो रस्ता दिसतोय तिथे खाली जायचं. 12:30 वाजलेत आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलोय. कुठे आहोत माहित नाही, सांगते विचारू. हे नाव दिसतंय तेच असणार, टुबुक म्हणून आहे, टुबुक. आणि मागे हे असे डोंगर आहेत, समोर हे अशी झाडं आहेत. चला आज जाऊया. भात,
काळ्या वाटाण्याची उसळ, मिक्स भाजी, पनीरची भाजी, गुलाबजाम आणि पापड असं आहे. आई कन्फ्युज आहे, भाजी घेऊ की घेऊ की नको. आणि अशी खाली बसायची अरेंजमेंट केलेली आहे. पनीरची भाजी. जेवायला बसल्यात, आई बसले, बाकीचं अजून जेवण घेत आहेत. थोडासा दम लागतोय. आमचं झालं जेवण. आता आम्ही निघतोय आणि निघायच्या आधी हे इथे असे झाडाखाली खाटीवर ते आराम करायला लागलेत. सगळ्यांचं जेवण झालं ते. आणि इथला बुबू बघा कसं आहे. इथे दोघं मस्त झोपल्यात. शिवाजी महाराज की जय. आम्ही पोहोचलो पँगॉन्ग लेकला आणि इथे बघितलं तर पाण्यावरती असे वेगवेगळे कलर्स दिसत आहेत पाण्याचे. पर्पल, ब्ल्यू, पिंक. आता लगेच जोरात आता आम्ही आलो पँगॉन्ग लेकला, जे 3 Idiots मध्ये ज्याची शूटिंग झाली होती. आणि तिथे वगैरे ऊन पडले तर कसं दिसतंय. आणि या तलावावरती सुद्धा पाण्याचे असे वेगवेगळे रंग दिसत आहेत. पाऊस पण येतोय. चला लवकर लवकर जाऊया, फोटो काढून निघूया. कारण खूप वारा आहे आणि खूप पाऊस यायची शक्यता आहे. पाऊस यायला लागला म्हणून आम्ही पटापट फोटो क्लिक केला आणि निघालं. कारण ह्या पावसात दिसणार तेवढंच थंडी वाजेल आणि आजारी पडण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही निघालो फोटोज थोडेफार क्लिक करून. बघू उद्या सकाळी जर येता आलं तर तेव्हा पुन्हा येऊ. आता आम्ही पँगॉन्ग लेकला थंडी 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 एकदम कुडकुडणारी थंडी आहे. आणि आता आम्ही आलोय रूम्स वरती. रूम्स कशा छान रूम्स दाखवूया, पण रूम्सच्या इथून काय व्ह्यू दिसतोय तो पण दाखवूया. असा हा समोर आहे पँगॉन्ग लेक. मस्त चला. नाही आता रूम छान आहेत, फक्त रात्री किती थंडी लागते याच्यावर रूम आणि इथे असे पाठीमागे बर्फाचे डोंगर आहेत. आणि हे 106 रूम नंबर आम्ही घेतले, आईने आणि मी. इथे असं ते टेंट टाईप मध्ये असं लॅविश नाही आहे, पण तरी पण खूप सुंदर रूम्स आहेत. इथे बेड आहे, सोफा आहे आणि वॉशरूम आहे. चला. बाहेर खूप थंडी आहे, माहित नाही रात्री अजून किती थंडी वाजेल. बॉनफायर साठी सेटअप आहे, डिनर साठी सेटअप आहे. आणि चला आता आपण चहा पिऊन घेऊया. चहा पिला की काय पिला? चहा घेतोय चहा. रूम आवडले का? रूम एकदम झकास, चांगले मस्त. लोकेशन पण छान आहे एकदम. हो, कारण आता समोरून बघितलं की आम्हाला पँगॉन्ग लेक दिसतंय. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आज पँगॉन्ग लेकवरचं चित्रदर्शन घडतंय आम्हाला. फुल मूनचं भारी आहे. फोटो तितकं कॅप्चर नाही करता येते, पण असं असताना खूप छान दिसतंय. 8:15 8:30 झालेत. जेवण रेडी आहे म्हणून आम्ही जेवायला चाललोय. बघूया काय काय जेवायला आज. ते पँगॉन्ग लेक स्पेशल काही आहे का.
मंचाव सूप, राइस, इधर है दाल, आलू मटर आणि खीर, पापड, रोटी, सॅलेड ॲज युजल. आणि ते सगळे जेवायला पण आलेत. आम्ही पण दोघी जणी आलो जेव्हा. गरम गरम सूप पिऊन घेतलं आणि आपण घेऊन आली. आई पण इथे जेवते. पप्पा वगैरे अजून आले नाही जेवायला, येतील ते नंतर. आम्ही जेवून घेतो गरम गरम. इथे झालंय सगळ्यांचं जेवण. आता आम्ही झोपायला चाललो, कारण उद्या सकाळी पुन्हा पँगॉंग लेक वरती जायचं आहे. हा बघा आजचा मून, थंड हवा आहे त्यामुळे थंडी वाजते. बाहेर खूप थंडी असल्यामुळे आम्ही लवकरच आतमध्ये 10 वाजताच जेवण करून झोपायला आलो. तर चला बाय, भेटू पुन्हा नवीन ब्लॉग वगैरे. तर बाय, टेक केअर.